पुरवणी मागण्यांमध्ये आज शिवसेनेच्या खात्यांना भरघोस निधी देण्यात आलाय। 57,510 कोटींपैकी 15,465 कोटी शिंदेंच्या नगर विकासाला, आदिती तटकरेंच्या खात्यापेक्षा संजय शिरसाटांच्या खात्याला जादा निधी, तसंच शिरसाटांच्या सामाजिक न्यायाला 3,798 कोटी रुपये इतका जास्त निधी आणि आदिती तटकरेंच्या महिला बालविकासाला 2,665 कोटींचा निधी असं कळतंय। सार्वजनिक बांधकाम विभागाला दुसऱ्या क्रमांकाचा 9,068 कोटींचा निधी अशी माहिती मिळते आहे। त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी जो अशा पद्धतीचा आरोप केला जात होता अशी नाराजी होती की शिवसेनेच्या खात्यांना भरघोस निधी मिळत नाहीये, पुरेसा निधी मिळत नाहीये, तिथे कुठेतरी हात आखडला घेतला जातोय। त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे पुरवणी मागण्यांमध्ये शिवसेनेच्या खात्यांना भरघोस निधी मिळावा अशा पद्धतीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। 57,510 कोटींपैकी 15,465 कोटी हे शिंदेंच्या नगरविकास खात्यासाठी आणि या व्यतिरिक्त आणखीन जी माहिती आहे ती आपण आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडनं घेऊया। राजू, अधिक काय माहिती आहे या संदर्भात? पूर्वी पाहतो आपण पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आणि वित्तमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवठा करण्याच्या 57,509 कोटींच्या ह्या पुरवठा राज्याचे सादर करण्याचा पाहिला होता। त्यामुळे मागच्याच अधिवेशनात हजाराचा पुरवठा झालेला आहे। त्यामुळे 1 लाखाच्या वरती वित्तीय तूट जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। एकूण 16 सगळ्यात जास्त नगर विकास अधिक जे आहे ते। धन्यवाद राजू आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर अशा पद्धतीने आता आदिती तटकरेंच्या महिला बालविकासपेक्षा संजय शिरसाटांच्या खात्याला जास्त निधी यावेळेला प्रस्तावित आहे।